तुमच्या आई वडिलांच्या कुंडलीत मृत्यूयोग असल्याचं सांगून भोंदू अशोक खरातने 8,76,00,000 लुटल्याची तक्रार त्याच्याच शिवणिका संस्थेवर विश्वस्त असलेल्या सीए ललित पोफळेंनी केली आहे। भोंदू अशोक खरातचे नवनवे कारनामे समोर येत आहेत, त्याचसोबत त्यांच्या विरोधात तक्रारींची संख्याही वाढतीये। आता खरात विरोधात 19वा गुन्हा दाखल झाला असून त्याच्याच जवळचा मानला जाणाऱ्या ललित पोफळेंनी ही तक्रार केली आहे। खरातने भीती दाखवून आपल्याला शिवणिका संस्थेवर विश्वस्त बनवून घेतलं, पण आपण त्या संस्थेचं कुठलंही कामकाज केलं नाही किंवा त्याचा सीए ही आपण नव्हतो असं पोफळेंनी तक्रारीत म्हटलंय। त्याचसोबत खरातने आपल्याकडून वारंवार अघोरी पूजा विधीसाठी करोडो रुपये उकळल्याची तक्रारही त्यांनी केली आहे। दरम्यान पोफळेंनी तक्रारीत नेमकं काय म्हटलंय पाहूया। ललित पोफळेची खरात विरोधात तक्रार त्यांनी केलेली आहे। खरातनं 8,76,00,000 गंडा घातलाय। आई वडिलांच्या कुंडलीत मृत्यूयोग अटळ आहे असं त्याने सांगितलंय आणि मृत्यूयोग टाळण्यासाठी अघोरी उपाय करावे लागत असल्याचंही त्यानं सांगितलं। विविध पूजाविधी सांगून कोट्यवधी खरातने उकळल्याची तक्रार आहे। तंत्रमंत्राच्या नावाखाली बनावट नाग दाखवूनही फसवणूक खरातने केली आहे। भीती दाखवून ईशान्येश्वरचं विश्वस्त त्याने बनवल्याची ते सांगतात। खरातवर संशय आल्यानं खासगीत चौकशी करण्यात आली। खरातच्या फार्म हाऊसवर आचारीही पाठवण्यात आला। आचार्याकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे। फार्म हाऊसवरील सीसीटीव्ही बंद ठेवायलाही सांगण्यात आले। फार्म हाऊसवर खरातची अय्याशी सुरू होती। फार्म हाऊसवर मद्यसेवन, महिलांसोबत अश्लील चाळेही सुरू असल्याचं समजतंय। पुढे जाऊयात। व्यवसाय भरभराटीचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तुरुंगाची हवा खाणाऱ्या भोंदू मनोहर भोसले याची कोर्टानं 3 दिवसाच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे। व्यवसायात भरभराट आणून देतो असं आमिष दाखवून एका व्यक्तीला 50,000 रुपयांना गंडा घातल्यानंतर या मनोहर मामाचं बिंग फुटलंय। या भोंदूच्या दर्शनासाठी भक्तांना 11,000 रुपये मोजावे लागायचे। दर अमावस्येला या आश्रमात मोठा दरबार भरायचा, जिथं बड्या राजकीय नेत्यांपासून ते व्हीआयपी लोकांपर्यंत सर्वांची गर्दी असायची। भोंदू मनोहर मामा भोसले याने घोटी येथे तब्बल 27 एकरमध्ये स्वतःचं एक आलिशान साम्राज्य उभं केलंय। एखाद्या आलिशान रिसॉर्टलाही लाजवेल असं हे आश्रम प्रत्यक्षात भोंदूगिरीचं केंद्र बनलं होतं। मधलं जे कंटेन्शन होतं तेच कायद्याला धरून नव्हते। त्यामध्ये स्पेसिफिक FIR देताना त्यांनी जे सांगितलंय महाराजांचं कुठेही संबंध येत नाही असं प्रकार दिसतो एकंदरीत, आणि त्यांनी पैसे का महाराजांच्या हातात किंवा दुसऱ्या आरोपींच्या हातात दिलेलं नाही आहे। मठाच्या बाहेर कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी ते पैसे दिले असं त्यांचं मत आहे, आणि त्यामध्ये तो अनोळखी माणूस कोण आहे हे आम्हालाही माहीत नाही, त्यांनाही माहीत नाही अजून।